नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आजच्या रेसिपीमध्ये। आज आपण इथे पनीर टिक्का बनवणार आहोत, तेही घरच्या साहित्यामध्ये आणि बेसिक मसाल्यापासून। हे एकदम हॉटेल स्टाईल आहे, नक्की ट्राय करा। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलेले आहे। तेल चांगले गरम झाले की मी त्यात बेसिक खडे मसाले ॲड केले आहे, तुमच्याकडे असतील ते करा। जिरे, तसेच बेडगी मिरची, 2 कांदे, 1 हिरवी मिरची चांगले व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, 4-5 काजू आणि कोथिंबीरचे देठ आणि 1 टोमॅटो ॲड करून व्यवस्थित हलवून घेतले आहे। झाकण ठेवून मी याला 5 मिनिटं शिजू दिले आहे। 5 मिनिटानंतर व्यवस्थित हलवून याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे आणि 10 मिनिटं झाकण ठेवून शिजू देणार आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला जातो आणि त्याचा उग्र वास हा निघून जातो। आता हा मसाला व्यवस्थित शिजून झालेला आहे, याला थंड करायला ठेवूया। आता इथे पनीर तोपर्यंत कट करून घेऊया। तर आपण पनीर टिक्का बनवणार आहोत, तर पनीर टिक्केसाठी आपल्याला चौरकामध्ये पनीर कट करून घ्यायचे आहे। तर तुम्ही अशा प्रकारे जर कट केले तर आपल्याला हे पनीर फ्राय करायचे आहे, ते इझिली फ्राय करू शकतो आपण। आता हे पनीर व्यवस्थित कट लावून मी घेतलेले आहे। आता हे आपले पनीरचे सगळे कट झालेले आहेत। तर इथे मी 1 कढई तेल गरम करायला ठेवलेले आहे। इथे मी तेल थोडे जास्त ठेवलेले आहे, कारण याच तेलामध्ये आपण नंतर आपला मसाला बनवणार आहोत। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकून व्यवस्थित हलवून घेतलेले आहे। हा आपले तेल व्यवस्थित गरम झाले की याच्यामध्ये आपले पनीरचे सगळे पीस व्यवस्थित सोडून घ्यावेत आणि खालच्या साईडनी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच दुसरी साईड व्यवस्थित फ्राय करून घ्यावी आणि अशा चिमट्याच्या सहाय्याने व्यवस्थित पलटून घेतल्यानंतर आपले पनीर तुटत नाही आहे, कारण जेव्हा आपण फ्राय करतो ते एकदम म्हणजे असे सॉफ्ट होते, ते तुटण्याची शक्यता जास्त राहते। तर आता आपले हे पनीर व्यवस्थित फ्राय करून झालेले आहे। आता याला एका डिशमध्ये काढून घेऊया। तोपर्यंत आपण जो थंड करायला ठेवलेला मसाला होता, तोही मसाला आपला थंड झालेला आहे। तर आपण तो मसाला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत। तर या जारमध्ये आपण थोडीशी हळदी आणि आपण लाल मिर्च पावडर टाकणार आहोत। असे जर केले तर आपल्या भाजीला कलर व्यवस्थित लाल किंवा व्यवस्थित रेस्टॉरंट स्टाईल, हॉटेल स्टाईल येतो। आता मसाला व्यवस्थित बारीक करून झालेला आहे। ज्या कढईमध्ये आपण पनीर फ्राय केले होते त्याच कढईमध्ये हा मसाला व्यवस्थित टाकून घेणार आहे आपण आणि मिक्स करणार आहोत। असे केल्याने जे पनीरचा फ्लेवर होता तेलामध्ये आलेला, तो आपल्या भाजीमध्ये किंवा या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो। आता याच्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि चवीपुरते मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि 5 मिनिटं शिजू दिले आहे। तर अशा प्रकारे तेल सुटलेले आहे। तर इथे आपला मसाला व्यवस्थित रेडी झालेला आहे। याच्यामध्ये काही पावडर मसाले ॲड करणार आहे। तर मी येथे थोडेसे कांद्याचे स्लाइड, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि कस्तुरी मेथी ॲड केलेले आहे। तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते मसाला तुम्ही ॲड करू शकता आणि पनीर बनवू शकता, ते हे एकदम हॉटेल स्टाईल। तर याच्यामध्ये मी आता पनीर ॲड केलेले आहे। आता हे पनीर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। हा मसाला आता खूप म्हणजे असा ड्राय झालेला आहे, तर याला थोडासा हलका पातळ करण्यासाठी मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड केले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आणि मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटं मी आणखी झाकण ठेवून शिजू देणार आहे। आता हा मसाला आपला व्यवस्थित पनीर टिक्का मसाला रेडी झालेला आहे। खूप सारी कोथिंबीर आणि मलाई क्रीम टाकून हा आपला पनीर टिक्का तयार केला आहे। ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा। ओके।